रूपरेषा ठरवण्यात येईल. एकीकडे उभाटा अशा पद्धतीची भूमिका घेते, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे. काँग्रेसची काय भूमिका? काँग्रेस आता वेगळा पक्ष म्हणून पुढे येणार आहे? काँग्रेस हा सर्वात जुना भारतातला एक पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठाम स्वरूपामध्ये लढत करणारा हा एकमेव विरोधी पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर आहे आणि आम्ही भूमिका पुढे निभवत राहू. महापालिका निवडणुका, नगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुका यामध्ये काँग्रेसला एक चांगलं स्थान मिळत आहे. विरोधी पक्षाची जी पोकळी आहे महाराष्ट्रामध्ये ती भरून काढण्यासाठी काँग्रेसच्या पुढील योजना काय आहे? निश्चित काँग्रेस हा आक्रमक स्वरूपामध्ये हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. कारण गत सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून एक काँग्रेसकडे राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधीकडे बघितला जातोय. तर महाराष्ट्रातला क्लिअर कट मॅन्डेट हा काँग्रेसला विरोधी पक्ष असण्याचा आहे आणि आम्ही ठाम पद्धतीने आमचा विरोध जो आहे आणि आमचा सकारात्मक स्वरूपामध्ये संविधानाविरुद्ध कार्य करत राहू. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला तीव्र विरोध करू. त्याच्या फाईल्स ज्या ओपन झालेल्या आहेत तर त्या फाईलच्या भीतीमुळे तो अमेरिका आणि भारत करार झाला असं वाटतं. नरेंद्र सिलेंडर ही जी टॅगलाईन चालली आहे ही टॅगलाईन थांबता थांबत नाहीये. एक कॉल आणि नरेंद्र मोदी हे सिलेंडर होतात हे आपण ऑपरेशन सिंदूरमध्येच बघितलं असं नाही. तर नुकताच जो कृषी करार केला या कृषी करारामध्ये देखील याचा प्रत्यय आलेला आहे आणि फाईलमध्ये बरंच काही दडलंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक दबावामध्ये भारत सरकार काय करतं आणि नरेंद्र मोदी काय करतात हे एक चिंतेचं वातावरण देशभरात आहे. त्या फाईलमध्ये कोणाकोणाचे नाव असू शकतात? त्यामुळे आगे आगे देखो क्या होता है. तुर्तास नरेंद्र मोदींचं नाव त्याच्यात आहेच. अनिल अंबानींच्या अनुषंगाने देखील नरेंद्र मोदींचा उल्लेख झाला आहे आणि थेट स्वरूपामध्ये नरेंद्र मोदींनी जाऊन तिथे नृत्य केल्याचे संदर्भ देखील ताजे आहेत. आणि एवढंच नाही तर ट्रम्पनी देखील नरेंद्र मोदींचं राजकीय करिअर मी उद्ध्वस्त करू शकतो अशा प्रकारची एक धमकी देखील दिलेली आहे. त्यामुळे यात बरंच काही असल्याची जी संभावना आहे ती अधिकाधिक ही तीव्र होत चाललेली आहे. हा जो 500 अब्ज कोटीचा जो करार आहे तो भारतासाठी उपयोगी आहे की तोटेचा आहे? निश्चित स्वरूपामध्ये भारताच्या एकंदरीत शेतकऱ्याचं कंबरडं मोडणारा हा कृषी करार आहे. आज रोहित पवार गौप्यस्फोट करणार आहे, काय वाटतं आपल्याला? त्यांच्या परिवारातील एक व्यक्तीचं निधन झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये ते जरूर काहीतरी बोलतील. कारण ते अभ्यासांती आणि संयम ठेवून ते आज पत्रकार परिषदेला जात आहेत. त्यामुळे एक विशेष महत्व आज त्यांच्या पत्रकार परिषदेला प्राप्त झालंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामध्ये खोडं निर्माण झालंय. काय वाटतं आपल्याला कोणाकडून हा खोडं निर्माण झाला? आता या सर्व गोष्टींचा येणाऱ्या काळात खुलासा होईल. त्यामुळे यावर आम्ही काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे जास्ती बोलण्याची कुठली आवश्यकता नाही असं वाटतं.